नमस्कार, स्वागत आहे तुमचं फूड ॲज अ मेडिसिन 100 डेज जर्नीच्या चौथ्या दिवसामध्ये. आजचा विषय आहे पाणी इज इक्वल टू हिडन फॅट लॉस टूल. तुमचा फॅट लॉस थांबतोय कारण तुम्ही पाणी कमी पिता. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता? बहुतेक जणांना तर माहितीच नसतं. बाकीचे लोक काय करतात, सकाळी थोडं, बाकी दिवसभर ऑलमोस्ट काहीच नाही आणि मग कंप्लेन करता माझं फॅट लॉस होत नाही. परंतु खरं सत्य काय आहे, तुमचं शरीर प्रॉपरली फंक्शनच करत नाही पाण्याशिवाय. मग समजून घ्या. 1. मेटाबॉलिझम. पाणी कमी इज इक्वल टू स्लो मेटाबॉलिझम. त्यामुळे काय होतं, कॅलरी बर्न कमी होतो. 2. डायजेशन. पाणी कमी म्हणजे डायजेशन वीक, ब्लॉटिंग आणि हेवीनेस येतो. 3. क्रेविंग्ज. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं काहीतरी खायचं आहे, 90% वेळा ते भूक नसते, डिहायड्रेशन असतं. पण तुम्ही काय करता, चिप्स, बिस्किट, चहा आणि अननोईंगली 200 ते 300 एक्स्ट्रा कॅलरी घेता. मग सोल्युशन काय आहे? साधं आणि सोपं. सिंपल रूल फॉलो करा. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास पाणी प्या. दिवसभर बॉटल जवळ ठेवा आणि घोट घोट पाणी पित राहा. आणि एक हॅक वापरा, जेव्हा भूक लागेल आधी पाणी प्या. 10 मिनिट वेट करा. स्टील तुम्हाला भूक असेल मग खा. फॅट लॉस कॉम्प्लिकेटेड नाही, तुम्ही बेसिक गोष्टीकडे दुर्लक्ष करता म्हणून प्रॉब्लेम येतो. आजपासून मिनिमम 3 लिटर पाणी टार्गेट ठेवा. कमेंट करा 3 लिटर जर तुम्ही आजपासून स्टार्ट करणार असाल तर. स्वस्त आणि मस्त जगा. फन फूड फिटनेस डॉक्टर स्वाती सोबत. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.